नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर ज्येष्ठ पौर्णिमेला काही केलं नाही तरी चालेल, पण हे 2 उपाय मात्र तुम्हाला नक्की करायचे आहे. एका वर्षामध्ये तुम्ही धनवान झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमेला खूप महत्त्व असतं. प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. आता जी येत आहे ती ज्येष्ठ पौर्णिमा आणि याच पौर्णिमेचं महत्त्वसुद्धा खूप आहे. ती पण खूप महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते आणि तिचा संबंध आपल्या सौभाग्याशी असतो. त्यामुळे प्रत्येक जी गृहिणी आहे ती ह्या पौर्णिमेची अगदी आतुरतेने वाट पाहत असते आणि या पौर्णिमेदिवशी सकाळी उठून आपलं घर स्वच्छ करून ती अगदी सणासारखं ह्या पौर्णिमेदिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असते आणि आपल्या जीवनावरती त्याचा खरंच खूप मोठा परिणाम होत असतो. आपल्याकडे या पौर्णिमेला वटसावित्री सण हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रत्येक सुवासिनी महिला ही सण साजरा करत असते. पण या वर्षामधली जी आत्ता पौर्णिमा येत आहे त्यामध्ये खूप संभ्रम निर्माण झालेला आहे की नक्की वडाची पूजा कधी करायची आहे. 10 तारखेला करायची का 11 तारखेला? तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे. कोणत्याच प्रकारचं कन्फ्युजन आपल्याला राहणार नाही. तर पाहणार आहोत या दिवशी काय उपाय करायचे आणि कशी तुम्हाला पूजा करायची आहे आणि आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी या रात्री एक तुम्हाला उपाय करायचा आहे आणि तो उपाय केला तर या पौर्णिमेला आपली मनोकामना देखील पूर्ण होण्याचे चान्सेस खूप असतात. तर सर्वप्रथम या दिवशी तुम्हाला पवित्र नदीमध्ये स्नान करायचं असतं. पण आपल्याकडे जर असं स्नान करायला जागा नसेल तर घरामध्येच तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं असतं, हळद टाकायची असते आणि या दिवशी तुम्हाला अंघोळ करायची असते, स्नान करायचं असतं आणि त्यानंतर तुमच्या घरातली जी नित्याची पूजा आहे ती तुम्हाला करायची असते. आपल्या कुलदेवतेची पूजा तुम्हाला सर्वप्रथम करायची आहे. तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला ते पौर्णिमेचा सण हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी आपण सत्यनारायण घालत असतो. या दिवशी पितरांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी आपण उपाय देखील करत असतो आणि असे खास उपायामध्ये या दिवशी तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा देखील या दिवशी तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे माता लक्ष्मी ही लवकर प्रसन्न होत असते. पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मीचा जी आहे ती प्रसन्न मुद्रेत असते. त्यामुळे तुम्ही जे काही मागाल ते या दिवशी लवकर पूर्ण होत असतं. मग या दिवशी सौभाग्यामध्ये वृद्धी जरी तुम्ही मागितली तरी ती तुमची पूर्ण होत असते. तुमच्या घरामध्ये तुमचं भाग्य उजळत असतं आणि धनाने तुमची तिजोरी भरत असते. त्यामुळे स्नान आणि दान या दिवशी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्नान केल्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला दानधर्म देखील करायचा आहे. एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला या दिवशी दान करायचं आहे. दान म्हणजे फक्त पैशाचं दान नाही, तर तुम्ही अन्न, धान्य, कपडे, लत्ता काही तुम्ही दान करू शकता. तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला दान करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळत असतं आणि तुमच्या जीवनातील पाप हे नष्ट होत असतं. आता 10 जूनला जे आहे सकाळी 11:35 पौर्णिमा चालू होत आहे आणि ती 11 जूनला 1:53 ती संपत आहे. तर 10 जूनला पौर्णिमा व्रत करायचं आहे. वडाच्या झाडाची पूजा या दिवशी तुम्हाला करायची आहे. या दिवशी चंद्राला तुम्हाला अर्घ्य देण्याने तुमची मनोकामना पूर्ण होते. जेव्हा आपण पौर्णिमेचा चंद्र आलेला असतो त्या दिवशी तुम्हाला चंद्राला अर्घ्य हे द्यायचं आहे आणि ओम सो सोमाय नमः या मंत्राचा तुम्हाला अर्घ्य देताना जप करायचा आहे आणि तुमची मनोकामना तुम्हाला चंद्राला सांगायची आहे. त्यामुळे देखील तुमच्या मनोकामना हे पूर्ण होत असते. या दिवशी पूर्ण दिवस तुम्हाला उपवास करायचा असतो. तुम्हाला गोडाचा नैवेद्य हा वडाच्या झाडाला देखील दाखवायचा असतो. काही ठिकाणी या दिवशी पुरणपोळ्या देखील केल्या जातात. या दिवशी जेव्हा तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करायला जाणार त्या दिवशी शक्यतो तुम्ही हिरव्या, जांभळ्या, नारंगी रंगाच्या जेवढं तुमचं सौभाग्यामध्ये वृद्धी होते किंवा सौभालंकार आपण जे म्हणू शकतो त्या रंगाचे तुम्हाला कपडे परिधान करायचे आहेत. त्या रंगाच्या साड्या तुम्हाला घालायच्या आहेत. काळ्या, पांढऱ्या असल्या तुम्हाला ज्या रंगाच्या साड्या आहेत ते तुम्हाला घालणं हे या दिवशी टाळायचं आहे. कारण आपण आपल्याला सौभाग्य प्राप्त व्हावं, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपण पूजा करत असतो. त्यामुळे महिलांनी हे असं ज्या साड्या आहेत त्या घालणं या दिवशी तुम्हाला टाळायचं आहे. या दिवशी तुम्ही अतिशय म्हणजे कपाळी टिकली, कुंकू असेल, गळ्यामध्ये काळं मंगळसूत्र असेल, हातामध्ये हिरव्या बांगड्या असतील किंवा आपली एखादी छान कलरची साडी असेल, असं तुम्ही गजरा असेल, अशा पद्धतीने तुम्ही
तुमचं सर्व अलंकार घालून तुम्ही पूजेला बसायचं आहे. त्यामुळे सुद्धा पूजेमध्ये तुम्हाला प्रसन्नता वाटते आणि आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते. आणि तोच कलर तुम्हाला घालून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी व्हावी यासाठी तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे. आपलं सौभाग्य हे कायमस्वरूपी टिकून राहावं, जन्मोजन्मी आपल्याला हाच नवरा मिळावं अशी तुम्हाला प्रार्थना तिथे करायची असते. त्यामुळे आपल्याला सौभाग्य अलंकार घालून तिथे जायचं आहे. सगळ्यात आधी म्हणजे तुम्हाला अंघोळ झाल्यानंतर घरातल्या देवी देवतांच्या समोर दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतरच वडाच्या झाडाची पूजा करायला तुम्हाला जायचं आहे. आता आपण सर्वप्रथम साहित्य कोणतं लागणार आहे त्याची यादी बघूया. हळद, कुंकू, अक्षदा, वस्त्राची माळ, फूल, सुतगुंडी, पंचामृत, पाणी, 2 विड्याची पाने, सुपारी, 1 ते 2 रुपयाचं नाणं, खारीक, खोबऱ्याचा तुकडा, बदाम, उदबत्ती, निरंजन आणि कापूर. त्यानंतर तुम्हाला खण लागणार आहे म्हणजे ब्लाऊज पीस, बांगड्या, कंगवा आणि काळ्या मण्यांची पोत लागणार आहे. कुंकवाचा करंड तुम्हाला घ्यायचा आहे. ओटीच्या साहित्यामध्ये गहू, खोबरं, सुपारी, आंबे आणि दक्षिणा तुम्हाला घ्यायची आहे. तर एवढं साहित्य तुमच्या ताटामध्ये घेऊन त्यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायला जायचं आहे. वडाच्या झाडाला सगळ्यात आधी अगरबत्ती किंवा दिवा लावूनच मग तुम्हाला पूजा करायची आहे. दिव्याला हळद, कुंकू, अक्षता लावायची आहेत आणि नंतर दिव्याला नमस्कार करून नंतर वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. कारण अग्नीच्या साक्षीनं आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची असते. त्यानंतर वडाच्या झाडाला तुम्हाला पाणी घालायचं आहे, दूध घालायचं आहे, पंचामृत घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता घालायची आहे आणि त्यानंतर तिथे थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत. त्यावरती गणपती बाप्पांना हळद, कुंकू तुम्हाला लावायचं आहे आणि त्यांची देखील तुम्हाला तिथे पूजा करायची आहे. कारण की माता लक्ष्मीनेच असा सगळ्यांना सांगितलं होतं की प्रत्येक पूजेमध्ये गणपती बाप्पांचं मान हे सर्वप्रथम असेल. जिथे गणपती बाप्पांची पूजा होणार नाही ती पूजा अपुरी धरली जात असते. त्यामुळे प्रत्येक पूजेमध्ये गणपती बाप्पांचं स्थान हे सर्वप्रथम आहे. जिथे गणपती बाप्पांचं गणेशा होतो तिथेच पुढची पूजा ही गृहीत धरली जाते. त्यामुळे गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता लावायचे आहेत. त्यानंतर सत्यवान आणि सावित्री यांच्यासाठीच ही पूजा असते. त्यामुळे तुम्हाला तिथे त्यांची देखील मूर्त्या ठेवून पूजा केली जाते. पण तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर त्यांच्यासुद्धा तुम्हाला सत्यवान आणि सावित्री अशा 2 सुपाऱ्या ठेवून त्यांची तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला जी वस्त्राची माळ आहे ती गणपती बाप्पा, सत्यवान, सावित्री आणि वडाच्या झाड यांना तुम्हाला घालायची आहे, अर्पण करायचे आहे. फूल असेल, अक्षता असतील त्या तुम्हाला मनोभावे त्यांना द्यायचे आहेत. पानाचा एक विडा तिथं ठेवायचा आहे. त्याच्यावरती 1 नाणं, खडीसाखर, 1 रुपयाचं नाणं असेल, खोबरं असेल, बदाम असेल, हे विड्याचं पान तुम्हाला तयार करून तिथं ठेवायचं आहे. सावित्रीची ओटी तुम्हाला भरायची आहे. सावित्रीची ओटी भरताना तुम्हाला खणावरती तांदूळ, बांगड्या, आंबा हा महत्त्वाचा आहे किंवा फणस तुम्हाला ठेवायचा आहे आणि कुंकवाचा करंडा, बांगड्या, मण्यांची माळ, कंगवा, आरसा अशा पद्धतीने सौभाग्याचं अलंकाराचं जे काही वस्तू आहे ती तुम्ही यथाशक्तीने तुम्हाला ओटी साहित्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर वडाच्या झाडाला तुम्हाला 7 प्रदक्षिणा घालायच्या असतात. सूत गुंडाळायचं असतं वडाच्या झाडाला आणि आपल्या नवऱ्याला 7 जन्मापर्यंत बांधून ठेवायचं आपल्यासोबत. तर तुम्हाला लेफ्ट साईडनी तुम्हाला फेऱ्या मारायला सुरुवात करायची असते आणि प्रत्येक फेरीला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी, सुखासाठी, समृद्धीसाठी, सुखी संसार यासाठी, आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि आपल्या सुखी संसारासाठी आणि 7 जन्म हाच नवरा मिळावा यासाठी आपल्याला मागायचं असतं. प्रत्येक फेऱ्याबरोबर तुम्हाला आयुष्य असेल, आरोग्य असेल, सुखसमृद्धी असेल, आपला सुखाचा संसार असेल, हे असं प्रत्येक वेळी तुम्हाला बोलायचं आहे. त्यानंतर 5 सुवासिनींना तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता लावायच्या आहेत आणि त्यांना एका विड्याच्या पानावरती आंबा किंवा फणस, हळकुंड, खारीक, सुपारी, एक जे आहे रुपयाचं नाणं म्हणजे दक्षिणा आणि फूल अशी ओटी तुम्हाला तिथे भरायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला वडाच्या झाडाची जी आहे ती पूजा तुम्हाला करायची आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुमचे काही प्रश्न असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.